आणि थेट राज्यातली बातमी आहे, अनिल परब बोलतायत, तिथे जाऊयात। गेले कित्येक दिवस वेगवेगळ्या संघटनांशी कर्मचाऱ्यांशी चर्चा करून याच्यातनं मार्ग काढण्याचा प्रयत्न केला जात होता। कर्मचारी संघटना किंवा कर्मचारी ज्या विलीनीकरणाच्या मुद्द्यावर ठाम आहेत, या बाबतीत सरकारने आपली भूमिका अतिशय स्पष्टपणे मांडलेली आहे। विलीनीकरणाचा मुद्दा जो आहे हा हायकोर्टाने नेमलेल्या समितीच्या समोर आहे आणि या समितीने 12 आठवड्याच्या कालावधीमध्ये राज्य सरकारला आपला अहवाल सुपूर्द करायचा आहे आणि मग मुख्यमंत्र्यांच्या नोटसर तो हायकोर्टात सादर करण्याचा आदेश हायकोर्टाने दिलेला आहे। आणि त्यामुळे विलीनीकरणाच्या मुद्द्यावर सरकार स्वतंत्र असा निर्णय घेऊ शकत नाही, कारण हायकोर्टाचे आदेश हे आम्हाला म्हणजे सरकारला आणि कर्मचाऱ्यांना दोघांनाही बांधील आहेत। आणि म्हणून 12 आठवडे हा प्रश्न कोर्टाच्या समोर याचा निकाल लागेल किंवा याच्या समोर जाईल तोपर्यंत कर्मचाऱ्यांना चांगली पगारवाढ देण्यासाठी महामंडळाने पाऊल उचललं। महामंडळाने त्यांना सुरुवातीच्या टप्प्यामध्ये 41% पगारवाढ दिली। ही सगळी पगारवाढ त्यांच्या बेसिकमध्ये दिली आणि त्यामुळे बाकीच्या राज्यांच्या तुलनेत किंबहुना काही राज्यांपेक्षा जास्त अशी पगारवाढ एसटी महामंडळाने दिली। यात कमी कालावधीत नोकरी लागलेले कर्मचारी आहेत, जास्त कालावधी ज्यांचा नोकरीचा झाला आहे असे आहेत। थोडाफार फरक त्याच्यामध्ये असू शकतो जो बसून चर्चा केली जाऊ शकते। आणि म्हणून आम्ही सतत ही कर्मचाऱ्यांकडे ही त्यांना विनंती केली होती की आपण संप मागे घ्या आणि संप मागे घेतल्यानंतर जे काही तुमच्या छोट्या मोठ्या अडचणी असतील किंवा विलीनीकरणाच्या व्यतिरिक्त जे मुद्दे असतील यावरती चर्चा करायला प्रशासनाची तयारी आहे। या बाबतीमध्ये सुरुवातीपासून जे कर्मचाऱ्यांचा आंदोलनाचं नेतृत्व करत होते, सदाभाऊ खोत असतील, आमदार पडळकर असतील, यांनी हा आमचा मुद्दा त्यावेळेचा मान्य करून ते कर्मचाऱ्यांच्या समोर गेले, परंतु ते कर्मचाऱ्यांना समजवण्यात अपयशी ठरले आणि ते आंदोलनातून माघारी गेले। यानंतर या आंदोलनाची धुरा ॲडव्होकेट सदावर्ते, अजय गुजर यांनी घेतली, परंतु एका गोष्टीवरती ठाम असल्यामुळे दुसऱ्या कुठल्याही गोष्टींची चर्चा त्यांच्यासोबत होऊ शकली नाही। हे असं असताना ज्या वेळेला सरकारने पगारवाढ दिल्यानंतर देखील कर्मचारी कामावर येत नसताना कारवाई म्हणून जवळपास 10,000 कर्मचाऱ्यांचं निलंबन आतापर्यंत झालेलं आहे। रोजंदारीवर असलेल्या कर्मचाऱ्यांची सेवा समाप्त झालेली आहे, काही कर्मचाऱ्यांच्या बदल्या झाल्या आहेत। हा प्रशासकीय भाग आहे आणि असं असताना आता कर्मचाऱ्यांच्या लक्षात यायला लागले की विलीनीकरणाचा मुद्दा हा कोर्टाशिवाय सुटणार नाही, त्यामुळे आपल्याला कोर्टाच्या निर्णयाचीच वाट बघणं आपल्याला अतिशय गरजेचं आहे। परंतु तोपर्यंत काय करायचं, माझ्यावरती निलंबनाची कारवाई होईल का, अशा प्रकारच्या एका भीतीने त्यांना ग्रासलंय आणि म्हणून बरेचसे कर्मचारी गटागटाने आमच्याशी थेट संपर्क साधतायत, बोलतायत। गेल्या काही दिवसामध्ये काही कर्मचाऱ्यांनी निलंबनाच्या भीतीने किंवा निलंबन झालं असं सांगून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आणि मग ह्या गोष्टीचं राजकारण केलं जातं, भांडवल केलं जातं। काही आत्महत्यांची कारणं वेगळी असू शकतात, परंतु प्रत्येक आत्महत्येचा प्रयत्न करणं किंवा आत्महत्या करणं याला सध्या एसटीच्या संपाशी जोडलं जात आहे। आणि माणुसकीच्या दृष्टिकोनातून आत्महत्या कोणी करू नये किंवा कोणालाही आत्महत्या करायला लागू नये हे आमचं देखील धोरण आहे। आम्ही वारंवार विनंती करतोय कर्मचाऱ्यांना की आत्महत्या हा त्याच्यावरचा पर्याय नाही। आज माझ्याकडे जे काही रिपोर्ट्स मी महाराष्ट्रातल्या सगळ्या डीसींशी बोललो,
त्यांच्याकडनं जी काही माहिती मिळाली तर त्यांच्याकडे जे कर्मचारी जात आहेत आणि सांगतात की आम्हाला कामावर यायचं आहे, परंतु काही लोक आम्हाला कामावर येऊ देत नाही आहेत आणि काही लोक आम्ही निलंबित आहोत म्हणून आम्हाला कामावर जाता येत नाही. म्हणून आज मी बैठक घेतली, महाराष्ट्रातल्या सगळ्या माझ्या अधिकाऱ्यांशी बोललो आणि त्यांचं म्हणणं असं होतं की एक संधी दिली पाहिजे. त्याचं कारण असं आहे की बऱ्याचशा कामगारांच्या आता लक्षात आलं आहे की विलनीकरणाचा मुद्दा हा कोर्टाशिवाय सुटणार नाही आहे आणि म्हणून कामगार कामावरती यायला तयार आहेत, तर आपण त्यांना एक संधी दिली पाहिजे. आणि म्हणून आम्ही आज असा निर्णय घेतला आहे की जे कामगार सोमवारपर्यंत कामावर येतील यांचं आम्ही निलंबन मागे घेऊ आणि जिथे डेपो पूर्ण चालू होईल 50%पेक्षा जास्त त्यांना त्याच डेपोमध्ये त्यांचं काम दिलं जाईल. परंतु जिथे तेवढी संख्या होणार नाही त्यांना आजूबाजूच्या डेपोमध्ये सामावून घेतलं जाईल. परंतु सतत ही जी काही बातम्या किंवा ही जी काही चर्चा होते आहे की निलंबन केलं आहे किंवा माझं निलंबन होईल किंवा मला यायला संधी देत नाही आहे म्हणून आम्हाला कामावर जाता येत नाही, याच्यामध्ये एक विंडो पिरियड म्हणून आम्ही सोमवारपर्यंत जे कर्मचारी कामावर येतील त्यांना कामावर येण्याची मुभा दिलेली आहे. तशा प्रकारचे लेखी आदेश आता सगळ्या डेपोना जातील. परंतु सोमवारच्या नंतर आता आम्ही कारवाईच्या बाबतीत आम्ही पुढे गेलेलो आहोत. आता आमची कारवाई निलंबनाच्या नंतर त्यांची चौकशी झालेली आहे, काही जणांना नोटिसेस गेलेल्या आहेत, त्याच्या पुढची कारवाई अजून कठीण असेल. परंतु संधी दिली नाही असं होता कामा नये म्हणून आजही आम्ही संधी देतोय. सोमवारी संध्याकाळी कामगारांनी कामावरती यावं, निलंबित कामगारांनी देखील यावं आणि जे नियमित कामगार आहेत जे अजूनही संपात आहेत परंतु निलंबित झालेले नाहीत अशा लोकांनी देखील कामावर येणं, यासाठी मी आपल्या माध्यमातून त्यांना आवाहन करतोय. उद्या मला कामावर घेतलं नाही किंवा मला निलंबित केलं म्हणून मी आत्महत्या करतोय किंवा मला संधी दिली नाही असं कोणाला वाटू नये किंवा अशा प्रकारचं आमच्याकडे आज या सगळ्या अधिकाऱ्यांशी बोलल्यानंतर आमचं हे मत झालं की एक संधी त्यांना अजून दिली पाहिजे आणि ही संधी आपल्या माध्यमातून आम्ही त्यांच्यापर्यंत पोचवतोय. ज्या कामगारांना कामावर यायचं आहे आणि जर त्या कामगारांना अडवलं गेलं त्यांनी ताबडतोब नजीकच्या पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करावी किंवा डेपो मॅनेजरला सांगावं, जेणेकरून पोलिसांचं संरक्षण ताबडतोब त्यांना पुरवलं जाईल आणि जे कामगार अडवतील त्यांच्यावरती फार कठोर कारवाई केली जाईल. सोमवारपर्यंत जे कर्मचारी कामावर येतील त्यांचं निलंबन मागे घेतलं जाईल. सोमवार नंतर कारवाई अशीच असते की जी कायदेशीर कारवाई आहे त्या कारवाईचं स्वरूपच असं आहे, निलंबन असतं, त्याच्यानंतर त्याची चौकशी असते आणि त्याच्यानंतर मग प्रशासनाला ठरवावं लागतं की त्याला बडतर्फ करायचं, सेवेत घ्यायचं की काय करायचं हे त्याच्या चौकशीनंतर ठरतं. त्याची चौकशी झाल्यानंतर त्याच्यावरती कारवाई काय करायची ते प्रशासन ठरवेल. ही कायद्याच्या दृष्टिकोनातनं किंवा माणुसकीच्या दृष्टिकोनातनं अजून एक संधी, ज्याला नॅचरल जस्टिस म्हणतात, तो देण्याचा आम्ही प्रयत्न करतोय आणि याहूनही कामगार जर आले नाहीत तर मग पुढे काय मेस्मा लावायचा का त्याच्या पुढची काय कारवाई करायची याबाबतचा निर्णय त्यानंतर घेतला जाईल. आत्ता तरी मेस्माच्या संदर्भात सोमवारपर्यंत कुठली कारवाई होणार नाही. त्याचं कारण असं आहे की सरकार कोणाचंही फार नुकसान करण्याच्या मनस्थितीत नसतं आणि म्हणून एक संधी त्यांना देणं हे आमचं कर्तव्य आहे किंवा आमचं काम आहे. म्हणून सोमवारपर्यंत आम्ही मेस्माची कारवाई करणार नाही, परंतु आम्ही त्यांना पुन्हा एकदा संधी दिलेली आहे कारण बऱ्याच कामगारांचं डीसींकडनं ही मागणी आलेली आहे. म्हणून ही कारवाई आम्ही तुर्तास या 3 दिवसाचा पिरियड आम्ही त्यांच्याकडे देतो. कोर्टाने 8 नोव्हेंबरला जी ऑर्डर दिलेली आहे ह्या ऑर्डरमध्ये 12 तारखेला 12 आठवड्यांचा कालावधी हा त्या कमिटीला दिलेला आहे आणि या 12 आठवड्याचा जो कालावधी दिला आहे कोर्टाने त्यात असंही म्हटलेलं आहे की तो काय आम्ही कमी करत नाही आहोत. 20 तारखेला साधारण कमिटीने आपलं म्हणणं या बाबतीत प्राथमिक अहवाल कमिटीने सादर करावा
आपला कमिटी प्राथमिक अहवाल सादर करेल, परंतु जो काही निर्णय होईल हा 12 आठवड्याच्या नंतरच होईल. 20 तारखेला प्राथमिक अहवाल सादर केला जाईल आणि मला असं वाटतं प्राथमिक अहवाल हा प्राथमिकच असतो. अंतिम अहवालावरती सरकार कारवाई करते, त्यामुळे 12 आठवड्याच्या नंतर अंतिम अहवालावरती कारवाई होईल. सर, याआधी तुम्ही वेतनवाढ जाहीर केली होती, त्याबद्दल काय स्टँड असेल कोर्टाचा? 20 डिसेंबरला प्राथमिक अहवाल सादर करण्याचे आदेश कोर्टाने दिले होते, परंतु त्याचबरोबर कोर्टाने असं म्हटलं होतं की हे जे काही आम्ही सांगितलंय हे काय आम्ही कुठलाही पिरियड कर्टेल करत नाही आहोत, असं कोर्टाने त्या आदेशामध्ये म्हटलेलं आहे. 20 डिसेंबरला प्राथमिक अहवाल ही कमिटी सादर करेल आणि त्यानंतर 12 आठवड्याच्या नंतर अंतिम अहवाल सादर करेल. आतापर्यंत किती एसटीचं नुकसान झालं वगैरे काय आकडा आहे? आतापर्यंत साधारण 550 कोटीचा रफ आकडा एसटीचं नुकसान झालेलं आहे. सर, तुम्ही याआधी सुद्धा सह्याद्री जी कॉन्फरन्स घेतली त्यामध्ये कामगारांना आवाहन केलं होतं आणि जी एक तर्फे तुम्ही वेतनवाढ सुद्धा जाहीर केलेली होती, त्या संदर्भात आता पुढे काय स्टँड असेल? कारण वेतनवाढ आम्ही आमचा जो शब्द दिला होता तो आम्ही पाळला. जे कामगार कामावर आले त्यांना नवीन वेतनाप्रमाणे पगार मिळाले. आम्ही त्यात शब्द दिला होता की वेतन आम्ही 10 तारखेच्या आतमध्ये देऊ, ते आम्ही 10 तारखेच्या आतमध्ये दिलं आणि जे वेतनवाढ आम्ही कबूल केली होती ती वेतनवाढ आम्ही त्यांना दिलेली आहे. जे कामगार कामावर आलेले आहेत त्यांना नवीन वेतनवाढ मिळालेली आहे. नाही, त्याच्या पुढे जी कायदेशीर कारवाई असेल, मग या कारवाईची स्वरूप वेगवेगळी आहेत, ती पूर्ण कायदेशीर कारवाई कायदेशीर बाबी तपासून केल्या जातील.